भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024-25चे जे अर्ज आहे हे आता काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे। याबद्दलची अपडेट आलेली आहे। तर विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज करायचे असेल तर नवीन अर्ज करू शकतात आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरमधून सेकंड इयर किंवा सेकंडमधून थर्ड किंवा थर्डमधून फोर्थमध्ये गेलेले असेल ते विद्यार्थी अर्जाला नूतनीकरण करू शकतात, म्हणजे रिन्यूअल करू शकतात। तर सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे खूप कमी वेळ राहणार आहे, तर तुम्ही फॉर्म भरू शकले पाहिजे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डॉक्युमेंट्स बघणार आहे की जे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्वाधार योजनेसाठी लागणार आहे। यासाठी एससी कॅटेगरीमधले सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात। तर यामध्ये सर्वप्रथम लागणार आहे विद्यार्थ्याला त्याचे आधार कार्ड, त्यानंतर लागणार आहे 10वीची मार्कशीट आणि त्यानंतर 12वीची मार्कशीट। हे सर्व डॉक्युमेंट्स जेही या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला संपूर्ण इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे आणि ते लागणार आहे फॉर्ममध्ये, कारण फॉर्ममध्ये सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला जेही तुम्ही एज्युकेशन करत असाल त्या सेमिस्टर म्हणजे त्या एज्युकेशनमध्ये तुमचे जेवढे सेमिस्टर झालेले असेल संपूर्ण सेमिस्टरच्या मार्कशीट लागेल। जर तुम्ही सेकंड इयरला असाल तर तुम्हाला फक्त फर्स्ट इयर, जर तुम्ही थर्ड इयरला असेल तर तुम्हाला फर्स्ट इयरच्या मार्कशीट प्लस सेकंड इयरच्या मार्कशीट या संपूर्ण मार्कशीट लागणार आहे। आणि जे विद्यार्थी फायनल इयरला असेल त्यांना फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या संपूर्ण सेमच्या मार्कशीट लागणार आहे। आणि त्यानंतर लागणार आहे तुम्हाला तुमच्या बँकेचे पासबुक, जेही तुमचे नॅशनलाइज बँकेचे पासबुक आहे ते लागणार आहे। आणि बँक अकाउंटला तुमचे आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला बँकेमधून आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे किंवा नाही याबद्दलची पोचपावती घेणे आहे। एक फॉर्म येतो जो आधार बँकसोबत लिंक असण्याबद्दलचा पुरावा म्हणून पकडण्यात येतो, तो फॉर्म तुम्हाला तिथून बँकमधून आणावा लागेल आणि तो फॉर्ममध्ये सुद्धा अपलोड करावा लागेल। आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कसे बनवायचे, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कारण लास्ट इयरमध्ये सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळाल्या होत्या, या इयरला सुद्धा संपूर्ण अपडेट मिळण्यात येणार आहे। त्यानंतर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आत्ताच, कारण भरपूर अशा अपडेट असतात की त्या अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात येतात। कारण काही जे डॉक्युमेंट्स असतात हे तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगण्यात येत नाही, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे जर स्वाधार योजनेचा जर अर्ज करायचा असेल तर। त्यानंतर लागणार आहे विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचा पुरावा, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, वडिलांनी जो उत्पन्नाचा दाखला काढलेला असेल तोच दाखला तुम्हाला स्वाधार योजनेसाठी सुद्धा लागणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला लागणार आहे कॉलेजचे बोनाफाईड सर्टिफिकेट, तुम्ही ज्याही एज्युकेशनमध्ये ॲडमिशन घेतलेली असेल त्या कॉलेजचे तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे। आणि कॉलेजकडून तुम्हाला एक प्रेझेंटी प्रमाणपत्र, त्याला आपण अटेंडन्स सर्टिफिकेट म्हणतो, हे सर्टिफिकेट तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करणार आहे। तुम्ही कॉलेजला जर मागणी केली तर कॉलेज तुम्हाला हे सर्टिफिकेट देणार, कारण लास्ट इयरला सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी आणले आहे। त्यानंतर लागणार आहे घरमालकाचे इलेक्ट्रिक बिल, तुम्ही रेंटनी राहत आहे, जिथे रेंटनी राहत असाल त्यांच्याकडून तुम्हाला इलेक्ट्रिक बिल घ्यावे लागेल। त्यानंतर घरमालकासोबत तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट करावं लागेल, हे रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर करणं गरजेचं आहे। त्यानंतर घरमालकाचे आधार कार्डसुद्धा तुम्हाला लागणार, झेरॉक्स प्रती असली तरी चालेल, कारण ओरिजिनल आधार कार्ड तुम्हाला घरमालक देणार नाही आहे। त्यानंतर तुम्हाला हॉस्टेलला प्रवेश नसल्याबाबतचे प्रमाणपत्रसुद्धा द्यावे लागेल। आणि यासोबत तुम्हाला एक अजून प्रमाणपत्र लागणार आहे, ते तुम्ही एकामध्येच ॲफिडेविट करू शकता 100 रुपयाच्या स्टॅम्पवर। त्यामध्ये काय नमूद करायचं की हॉस्टेलला म्हणजे कोणत्याही शासकीय वसतिगृहाला प्रवेश घेतलेला नाही व स्थानिक रहिवासी नाही आहे, म्हणजे आपण जिथे फॉर्म भरत आहे तिथला आपण रहिवासी नाही आहे, म्हणजे स्थानिक रहिवासी नाही आहे, अशा प्रकारे तुम्हाला कंबाईनमध्ये तुम्ही एक 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेविट बनवू शकता। आणि हे लागणार आहे कारण हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहे। यामध्ये जेवढे डॉक्युमेंट्स स्वाधार हे तुम्हाला स्वाधार योजनेसाठी डॉक्युमेंट्स लागणार आहे, कारण सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईनमध्ये अपलोड करायचे आहे। तर या प्रकारे यामध्ये 15 डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे। संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण फॉर्म सुरू होणार आहे। फॉर्म सुरू झाल्याबरोबर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024-25 यामध्ये नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी नवीन अर्ज करणार आणि जे विद्यार्थी सेकंड, थर्ड, फोर्थला असेल ते विद्यार्थी नूतनीकरण म्हणजे रिन्यूअलचा फॉर्म भरणार आहे। फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा
संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.